एक तरफ पूरे विश्व में कामगार दिवस मनाया जा रहा है, वहीं दूसरी तरफ वेतन श्रेणी और अन्य लंबित मांगों को लेकर बुल्ढाना जिले के ग्राम पंचायत कर्मचारियों ने आज से 2 दिवसीय हड़ताल शुरू की है। मजदूर दिवस के अवसर पर ही बुल्ढाना जिले में ग्राम पंचायत कर्मचारियों ने जिला परिषद के सामने काम बंद आंदोलन किया। इन कर्मचारियों की प्रमुख मांगों में वेतन श्रेणी, पेंशन, ग्रेच्युटी और जीपीएफ की राशि को ईपीएफ में जमा करने की मांग शामिल है। इसके साथ ही ग्राम पंचायत कर्मचारियों के लिए जिला परिषद कर्मचारियों की तरह सेवाएं लागू करने की भी मांग की जा रही है। इस हड़ताल में बुल्ढाना जिले के करीब 60 कर्मचारी शामिल हुए। कर्मचारी मांगे पूरी होने तक आंदोलन जारी रखने की भूमिका में है। महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी कामगार सेना जिल्हा शाखा बुलढाणा रजिस्टर नंबर 5825 संलग्न भारतीय कामगार सेना। मी रवींद्र दगडू पंडितकर, जिल्हा अध्यक्ष बुलढाणा। आमच्या प्रमुख मागण्या आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करण्याबाबत। दुसरी एक मागणी आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटी लागू करण्याबाबत। तिसरी मागणी आहे वसुलीची जाचक अट, जी शासनानं वसुलीची जाचक अट लावलेली आहे ती रद्द करण्याबाबत। इतर मागण्यासाठी आम्ही 1 मे व 2 मे रोजी कामबंद आंदोलन करत आहोत। अन्यथा आमच्या मागण्या मंजूर न झाल्यास आम्ही बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत। मी रामेश्वर डिवरे, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना 5825 अमरावती विभागीय अध्यक्ष। आमच्या राज्याचे अध्यक्ष माननीय विलासभाऊ कुमारवा यांच्या व राज्य सरचिटणीस दयानंदजी एरंडे यांच्या आदेशानुसार आम्ही आज 1 व 2 मेला जिल्हा परिषद बुलढाणा येथे आमच्या विविध मागण्याकरता उपोषण करत आहे। आम्ही 10 ते 15 वर्षापासून सतत शासनाकडे पाठपुरावा करत असून शासन आमच्याकडे सतत पाठ फिरवत आहे। त्यामुळे आम्हाला आज कामगार दिनी जिल्हा परिषद बुलढाणा येथे उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे। आमच्या मागण्या काही जास्त नाही आहेत, मामूली मागण्या आहेत। आमची फक्त जे शासनानं जाचक वसुलीची अट लावलेली आहे ते रद्द करावी। आम्हाला किमान वेतन कायद्यानुसार वाढ देण्यात यावी। आम्हाला जे जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून आम्हाला दर्जा देण्यात यावा आणि आमच्या ज्या 10% मधून जागा ज्या ओळीओळी निघतात त्याच्यात भ्रष्टाचार होऊ नये आणि गरीब कर्मचाऱ्यांना न्याय देऊन त्यांचा जिल्हा परिषद सेवेत समाविष्ट करण्यात यावे आणि आम्हाला वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, एवढेच आमच्या मागण्या आहेत।